श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वामी सर्व ठिकाणी भरलेले आहेत. जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथेच स्वामींचं राहणे जाण. जे घडते ते स्वामींच्या इच्छेने घडते. अशा खऱ्या भावनेनं एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय असतं ते नक्की कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही, फक्त स्वामींची निष्ठा ही अत्यंत जरुरी आहे, त्यानंतरच समाधान मिळतं. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणूनच स्वामी ठेवतील त्यामध्ये सुखी राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सांगितलंय. स्वामींची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे. पैसा ही स्वामींची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती येते. खरोखर समाधानच ही स्वामींची देणगी होय. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरतं. ज्याचं मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानाला खरे महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्यांची बुद्धी कायम राहते. पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. स्वामी करता आहेत ही भावना मनात येणं, इथंच वासनेचं मरण आहे. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, म्हणजे आपण स्वामींच्या भक्तीत तल्लीन होतो खरे, पण आपली मागणी काहीतरी असते की स्वामी माझं ही अडचण दूर होऊ दे, स्वामी माझं हे चांगलं होऊ दे. असं म्हणण्याऐवजी आपण स्वामींच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे, मग बरं असो किंवा वाईट असो, असं ज्यावेळी म्हणतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये बरंच घडवून आणतात, चांगलंच घडवून आणतात. त्यामुळं सुखदुःखाचा भोग राहतच नाही. आपल्याला सगळं कळतंय, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. मंदिरात गेलो की आपण स्वामींना काहीतरी सांगतो, काहीतरी मागतो. कधीतरी निस्वार्थपणे स्वामींच्या चरणावरती लीन व्हा. काही न मागता फक्त स्वामींपुढे हात जोडा आणि स्वामी माझ्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे सगळे तुमच्याच हाती आहे असं म्हणून बाहेर पडा. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे स्वामींचं नाम. हे औषध जरी चांगल्या डॉक्टराकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. ती पथ्य म्हणजे सत्य वागणं, वाईट गोष्टी न करणं आणि स्वामींच्या नामात राहणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मनामध्ये वाईट विचार येतील तेव्हा तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की स्वामींचं माझ्याकडे लक्ष आहे, त्यामुळं मी वाईट वागायचं की चांगलं वागायचं हे आपण ठरवायचं. म्हणूनच म्हणतो, जेव्हा जेव्हा आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू तेव्हा फक्त समाधानाने राहायचं. स्वामींनी आजवर जे मला दिले ते पुष्कळ आहे एवढं जरी बोललात तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतंय. कारण विषय सुखाच्या मागे धावण्यापेक्षा स्वामींच्या मागे धावूया. श्री स्वामी समर्थ.